महालक्ष्मी देवीची व्रतकथा. श्री महालक्ष्मी देवीची व्रतकथा आपण आज पाहणार आहोत. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नम. श्री महालक्ष्मी देवी नम. ओम श्री धनद धन देह माम. ओम धनदाय नमस्तुम. निधी पद्माधियाय च भवन्तु तत्वप्रसादने धनधन्यादी संपत. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो राजा शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना सदसंतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभाव अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरलं, दारिद्र्य आलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला लागली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागलं. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या तट्ट्यानं फुगली. दास-दासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखानं राहत होती. राजाही कौतुक करीत तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माती मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का कुणी घरी? कुणी घास देईल का? दासी घराबाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण गो तू? कुठून आलीस? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवंय? मधून खोकला हळूहळू. म्हातारी सांगू लागली, माझं लांब कमला द्वारकेहून आली ग राणीला भेटायला. कुठं आहे त्या ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय काम? काय ग तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जाडूशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना. म्हातारी रागावली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली दरिद्री मेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही नाही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारीण. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमाने करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रगवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून खाली आली. दाराशी ते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थिरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले. कपाळावर आट्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्तुती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबाने लक्ष्मीव्रत सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मुलाधर त्याच्याशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील
वैभवातील होता. भद्रश्रवा व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं. सूर्यचंद्रिकेचे राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटा निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईने तो राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्याला घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीच्या निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदाली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूर्यचंद्रिकेने कपावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. सूर्यचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं, नशिबाचे भोग भोगायचे आहेत. सूर्यचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदीकिनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्या बरोबर रथ नदीकडे पाठवलं. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबाईनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीला तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबाईनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबाईचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली होती. आईला जेवायला बसवलं. सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भानही तिला नव्हते. मालाधाराने विचारलं, माहेरून काय आणलं? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं उत्सुकतेने झाकण काढलं तर त्यात काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणले? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे. त्या शेजारच्या समुद्रातलं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोज राजाने हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधार राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधारानं मुख्य सेनापती तत्काळ भेटण्यास बोलवला. सेनापती आले. त्यांनी मालाधाराला वंदन केले. आज्ञा का महाराज? ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधाराचे सैनिक बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळालं. मालाधाराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब येऊन कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळवली. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधारानं भद्रश्रवा सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबाले लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना पंचपक्वान्न जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली.
राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेचे पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखांचे वादळ सरले. अशी साठा उत्तराची कहाणी पाचा. उत्तरी सफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांच्या घर सदैव आनंदात राहावे अशी लक्ष्मी देवीला सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदात राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. अशी ही लक्ष्मी देवीची व्रतकथा आहे. जो कोणी मनेभावी व्रतकथा करेल, मनोभावी पूजा करेल, त्याला फळ नक्कीच मिळेल. श्री महालक्ष्मी देवी नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः.